सिद्धिविनायक मंदिर न्यास लवकरच बाप्पाच्या मूर्तीचं कॉपीराईट आणि ट्रेडमार्क घेण्याची शक्यता आहे। त्या संदर्भातील हालचाली देखील सुरुवात झाली आहे, त्यामुळे बाप्पाच्या मूर्तीच्या वापरावरती तसेच त्याच्या विक्रीवरती परिणाम होण्याची शक्यता आहे। आपल्यासोबत सध्या न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर सर आहेत। सर, कॉपीराईट आणि ट्रेडमार्कसाठी तुम्ही अर्ज केलेला आहे, काय नेमका या मागचा उद्देश आहे? सिद्धिविनायक न्यासाच्या वतीने कॉपीराईट्स आणि ट्रेडमार्कसाठी आम्ही शासनाकडे अर्ज केलेला आहे। यामागची कल्पना अशी आहे की आज सिद्धिविनायक हे जगभरातलं दैवत आहे आणि या फोटोचे किंवा ते जे मूर्ती आहेत याची वेगवेगळी स्वरूपं ही सिद्धिविनायकाच्या नावाने ही वेगवेगळी लोक वापरासाठी आणि व्यापारासाठी उपयोग करत आहेत। तर सिद्धिविनायकाचं हे अधिकृत आमचं ही मूर्ती आहे आणि त्यामुळे या मूर्तीची छेडछाड कोणी करू नये आणि त्याचा व्यापार कोणी करू नये व्यावसायिक, अशा प्रकारची भावना याच्यामुळे आहे। मला असं वाटतं या सगळ्याला निर्बंध येईल आणि सिद्धिविनायक ही जी आजची मान्यताप्राप्त जनमान्यताप्राप्त मूर्ती आहे हीच अधिकृत म्हणून जगासमोर येईल। सध्या बाजारात चायनीज बनवण्यात आलेल्या सिद्धिविनायक बाप्पाच्या मूर्ती देखील आहेत, तर या सगळ्यावर या ट्रेडमार्क आणि कॉपीराईटमुळे आळा बसेल असं वाटतं? निश्चित त्यामागे हीच कल्पना आहे की वेगवेगळ्या प्रकारची सिद्धिविनायक म्हणून खाली नाव लिहायचं आणि वरती त्याचा आकार आणि हे सगळं वेगवेगळ्या स्वरूपात वेगवेगळ्या प्रकारात बनवलं जातं आणि ती एक प्रकारची सिद्धिविनायकाची विटंबना आहे असं आम्हाला वाटतं आणि म्हणून आम्ही सिद्धिविनायकाची ही अधिकृत मूर्ती आहे आणि यापेक्षा वेगळ्या मूर्ती सिद्धिविनायक या नावाने बनवू नये अशा प्रकारचा निर्बंध घालावा आणि जर मूर्ती कोणालाही छापायची असेल तर ती सिद्धिविनायक न्यासाची परवानगी घेऊनच पुढे जावं अशा प्रकारची आम्ही त्यांना विनंती करणार आहोत। सिद्धिविनायक बाप्पा खरं तर मुंबईकरांच्या असणार तर देशातील अनेकांच्या मनामनात घराघरात वसलेला आहे। त्यांच्या गाडीमध्ये देखील बाप्पाची मूर्ती असते, तर त्यावर देखील यामध्ये निर्बंध येतील की मग लोकांना तुमच्याकडून मूर्त्या घ्याव्या लागतील, काय त्या संदर्भात होईल पुढे? नाही, मूर्ती जी मान्यताप्राप्त किंवा अधिकृत म्हणून न्यासाच्या वतीने जाहीर केली जाईल तशीच मूर्ती ही विकावी अशा प्रकारची बंधनं असतील आणि जर त्याला गणपतीचे अनेक रूप आहेत या रूपात त्यांनी जर बनवलं पण त्यांनी ते हे सिद्धिविनायकाची मूर्ती अशा प्रकारचं नाव त्यांना खाली घालता येईल, त्यामुळेच हे सगळे अधिकृत मूर्ती जाहीर करण्याचा हा सगळा न्यासाचा प्रयत्न आहे। जेव्हा ट्रेडमार्क तुम्ही घेता, कॉपीराईट घेता, तेव्हा तुम्हाला काही जे युनिक गोष्टी असतात बाप्पाच्या किंवा त्या वस्तूच्या त्या दाखवायला लागतात, तर या प्रकरणी आपण काय काय गोष्टी बाजू मांडलेल्या आहेत, कशा प्रकारे बाप्पाची मूर्ती ही ट्रेडमार्क असेल त्यासोबत काही माहिती दिली? जी श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये जी गेल्या अनेक वर्षांपासून जी पूजनीय अशी मूर्ती आहे हीच मूर्ती ही अधिकृत मूर्ती म्हणून आपण जाहीर करतोय आणि त्याची आपण शासनाकडनं मान्यता घेतोय। तर असं देशातील कोणत्याच न्यासाने अशा प्रकारे ट्रेडमार्क किंवा कॉपीराईट अद्याप घेतलेलं नाहीये, तर न्यासाला ह्याचा कसा फायदा होईल आणि किती जर हे निर्णय हा निकाल तुमच्या बाजूने लागला तर हा किती मोठा लँडमार्क निकाल असेल असं वाटतं? खूप मोठा निर्णय होईल। मला असं वाटतं की गणेशाची अनेक रूप आहेत पण सिद्धिविनायक एक स्वतंत्र स्वयंभू असं हे रूप आहे। ह्या रूपामध्ये कोणी छेडछाड करू नये आणि मूळ मान्यताप्राप्त लोकमान्य किंवा गणेश भक्तांनी मान्य केलेली जी मूर्ती आहे हीच लोकांसमोर यावी अशा प्रकारची ही एक भावना न्यासाची आहे। अर्ज तुम्ही केलेला आहे, आतापर्यंत सुनावणी कुठपर्यंत आलेली आणि कधीपर्यंत निकाल अपेक्षित वाटतो? अर्ज केला मला असं वाटतं या कामासाठी फार उशीर होणार नाही, 1 महिन्याभरामध्ये ते मान्यता मिळेल आणि आम्ही ते लोकांना जाहीर करू। ट्रेडमार्कच्या गोष्टी आणि या कॉपीराईटच्या किचकट असतात, तर तुम्हाला खात्री आहे की निकाल लागेल तुमच्या? हो, निश्चित लागेल, कारण याच्यामागे स्वच्छ असा उद्दिष्ट आहे। गणपती हे आराध्य दैवत आहे, जगभरातून लोक येतात, त्याची छेडछाड होऊ नये हीच यामागची पवित्र भावना आहे। मला असं वाटतं शासन ही त्याला मान्यता देईल। आपण ऐकलं होते अध्यक्ष, सध्या सिद्धिविनायक बाप्पाच्या जी मूर्ती आहे तिचं व्यावसायिकीकरण होतं, बाजारात त्या चायनीज मूर्त्या देखील उपलब्ध असतात आणि यावरती कुठे ना कुठे आळा बसावा म्हणून न्यासाच्या वतीने बाप्पाच्या मूर्तीचं ट्रेडमार्क आणि कॉपीराईट घेण्याच्या हालचाली आता सुरू झालेल्या आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित कदम सह सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।